कल्पना करा की आपल्या गावातल्या मंदिरात शेकडो वर्षांपासून पूजली जाणारी एखादी मूर्ती एका रात्री अचानक गायब होते आणि काही वर्षांनी तीच मूर्ती न्यूयॉर्क किंवा लंडन मधल्या एखाद्या आलिशान गॅलरीत करोडो रुपयांना विकली जाताना दिसते। ही एखाद्या पिक्चरची स्टोरी वाटत असेल, पण भारतासोबत गेल्या कितीतरी दशकांपासून हेच घडत आलंय। मूर्ती रूपातला आपल्या देशातला सांस्कृतिक ठेवा असा कित्येक वेळेला चोरीला गेलाय, पण आता तब्बल 657 प्राचीन भारतीय कलाकृती अमेरिकेतून भारतात परत आणल्या गेल्यात। पण प्रश्न हा येतो की या मूर्ती भारतातून चोरीला गेल्या तरी कशा? कोण होते त्यांना चोरून विकणारे हे तस्कर? अमेरिकेत इतक्या वर्ष त्या कशा राहिल्या आणि आता अचानक त्या मूर्ती परत कशा मिळाल्या? सगळे जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। भारतातील मंदिरं ही फक्त धार्मिक स्थळं नाहीयेत, ती कधीच नव्हती। ती कला, संस्कृती आणि इतिहासाची जिवंत संग्रहालय आहेत। हजारो वर्षांपूर्वी घडलेल्या मूर्ती, पाषाण शिल्प, धातूच्या प्रतिमा, कोरीव काम हे सगळं भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक संपत्तीचं प्रतीक आहे। पण 1960 ते 2000 या काळात भारतात एक मोठं आंतरराष्ट्रीय तस्करीचं जाळं सक्रिय झालं। ग्रामीण भागातील दुर्लक्षित मंदिरं, छोट्या संग्रहालयामधल्या पुरातन वस्तू, जुन्या देवस्थानांमधल्या मूर्ती या सगळ्यांवर या टोळ्यांची नजर होती। रात्रीच्या अंधारात मूर्ती चोरी केल्या जायच्या आणि मग बनावट कागदपत्रांच्या मदतीने त्या परदेशात पाठवल्या जायच्या। भारतातून गेलेल्या या मूर्ती पुढे अमेरिकेतल्या, युरोपमधल्या आणि जगभरातल्या मोठमोठ्या आर्ट गॅलरीजमध्ये, ऑक्शन हाऊसेसमध्ये आणि श्रीमंत संग्राहकांच्या खाजगी कलेक्शनमध्ये पोहोचल्या। या संपूर्ण रॅकेटच्या सेंटरला दोन नावं वारंवार समोर येतात: सुभाष कपूर आणि नॅन्सी विनर। सुभाष कपूर हा भारतातून प्राचीन मूर्ती चोरी करून अमेरिकेत विकणाऱ्या जगातल्या सर्वात मोठ्या तस्करांपैकी एक मानला जातो। न्यूयॉर्कमध्ये त्याची आर्ट ऑफ द पास्ट नावाची गॅलरी होती। वरवर तो एक प्रतिष्ठित आर्ट डीलर दिसायचा, पण प्रत्यक्षात भारतातून चोरी केलेल्या मूर्तींची विक्री करणारा तो एक मोठा मास्टरमाइंड होता। दुसरीकडे नॅन्सी विनर नावाची आर्ट डीलर मूर्तींची खोटी हिस्ट्री तयार करून त्या कायदेशीर असल्याचं दाखवायची। म्हणजेच एखादी मूर्ती भारतातून चोरी झाली असली तरी कागदपत्रांवर ती जुना युरोपियन संग्रह असल्याचं दाखवलं जायचं आणि मग करोडो रुपयांना तिची विक्री केली जायची। या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या मूर्तींची किंमत। अमेरिकेने भारताला परत केलेल्या 657 कलाकृतींची एकूण किंमत जवळपास 14 दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच भारतीय पैशात तब्बल 116 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे। पण खरं सांगायचं झालं तर या मूर्तींची खरी किंमत पैशात मोजताच येणार नाही, कारण त्या फक्त धातू किंवा दगड नाहीये, तर त्या भारताच्या हजारो वर्षांच्या संस्कृतीच्या, कलाकृतींच्या साक्षीदार आहेत। यामधली सर्वात चर्चेत असलेली मूर्ती म्हणजे छत्तीसगडमधल्या सिरपूरमधल्या अवलोकितेश्वराची पिवळी मूर्ती। ही मूर्ती 8व्या किंवा 9व्या शतकातली मानली जाते। द्रोणादित्य नावाच्या कारागिराने ती घडवली होती। 1939 मध्ये उत्खननात ही मूर्ती सापडली आणि पुढे संग्रहालयात ठेवण्यात आली, पण 1982 मध्ये ती अचानक गायब झाली। म्हणजे एका भारतीय संग्रहालयातून थेट ही मूर्ती चोरीला गेली आणि अमेरिकेतच पोहोचली। पुढे 2014 मध्ये न्यूयॉर्कच्या एका खाजगी संग्रहालयात ती आढळली। जवळपास 2 दशलक्ष डॉलर्स किमतीची ही मूर्ती शेवटी 2025 मध्ये जप्त करण्यात आली आणि आता भारतात परत आली। दुसरी महत्त्वाची कलाकृती म्हणजे लाल पाषाणातली बुद्ध मूर्ती। ही मूर्ती उत्तर भारतातून चोरीला गेली होती आणि तिची किंमत तब्बल 7.5 दशलक्ष डॉलर्स इतकी, म्हणजे जवळपास 62 कोटी रुपये इतकी सांगितली जाते। मथुरा शैलीतली ही मूर्ती अभयमुद्रेत आहे, पण तस्करी दरम्यान तिचं मोठं नुकसान झालं होतं। मूर्तीचे काही भाग तुटलेले होते। म्हणजे फक्त पैशासाठी आपल्या सांस्कृतिक वारशाचं किती निर्दयपणे नुकसान केलं गेलं याचं हे उदाहरण आहे। आणखी एक प्रसिद्ध मूर्ती म्हणजे मध्य प्रदेशातला मंदिरातून चोरी केलेला नृत्य गणेश। ही मूर्ती पुढे न्यूयॉर्कमधल्या प्रसिद्ध ख्रिस्टीज ऑक्शन हाऊसमध्ये पोहोचली। बनावट कागदपत्रांच्या आधारे तिची विक्री करण्याचा प्रयत्न झाला, पण तपास यंत्रणांनी शेवटी ती जप्त केली आणि आता ती भारतात परत आली। पण इथे महत्त्वाचा मुद्दा हा येतो की या मूर्ती परत मिळाल्या तरी कशा? तर इथे सीनमध्ये येतं इंडिया प्राईड प्रोजेक्ट सारख्या संस्थांचं काम। एस विजय कुमार यांच्यासारख्या लोकांनी गेली 15 वर्ष इंटरनेटवर जुन्या मंदिरांचे फोटो, संग्रहालयातल्या रेकॉर्ड्स आणि फॉरेनमध्ये दिसणाऱ्या मूर्तींची तुलना करण्याचं काम सुरू ठेवलं। म्हणजे एखादी मूर्ती भारतातल्या मंदिरात पूर्वी होती हे सिद्ध करण्यासाठी जुने फोटो, पुरावे, नोंदी हे सगळं शोधलं गेलं। सोशल मीडियाचा आणि डिजिटल आर्काइव्हचा वापर करून या तस्करीचं नेटवर्क उघड करण्यात आलं। यामध्ये अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशन आणि मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अटर्नी ऑफिस यांनी सुद्धा मोठी भूमिका बजावली। अमेरिकन यंत्रणांनी या मूर्ती जप्त करून भारताला परत करण्याचा निर्णय घेतला। पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो की आपल्या देशातल्या इतक्या महत्त्वाच्या मूर्ती चोरीला गेल्या तरी कशा? तर त्याचं कारण म्हणजे अनेक ग्रामीण मंदिरांमध्ये पुरेशी सुरक्षाच नव्हती, अनेक संग्रहालयांची नोंद व्यवस्थित नव्हती आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अनेकांना या मूर्तींचं ऐतिहासिक महत्त्वच माहिती नव्हतं। त्यामुळे तस्करांसाठी हे काम सोपं झालं। काही ठिकाणी तर हद्द म्हणजे स्थानिक लोकांचाही सहभाग असल्याचे आरोप झालेत। म्हणजे काही हजार रुपयांसाठी हजारो वर्षांचा इतिहास विकला गेला।
आज 657 कलाकृती परत आल्या असल्या तरी अजूनही हजारो भारतीय मूर्ती अशा आहेत ज्या परदेशातच आहेत. तज्ज्ञांच्या मते 1000 पेक्षा जास्त महत्त्वाच्या भारतीय वारसा वस्तू अजूनही वेगवेगळ्या देशांमध्ये अडकूनच पडल्या आहेत. आणि म्हणूनच हा लढा अजूनही पूर्णपणे संपलेला नाहीये. अजूनही प्रश्न उरतोच की आपल्या देशाचा उरलेला सांस्कृतिक ठेवा आपण वाचवू शकणार आहोत की नाही, की अजूनही कुठेतरी एखादी मूर्ती चोरी होऊन परदेशात विकली जातच असेल. तुमच्या यावर काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगावबत्ती.